संघ आपली सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची. काकडवर वर्सेस वसार. चला काकडवर संघ जास्त वेग घेऊ नका. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. जगदीश दुधकर आणि सोनू वायले मैदानाच्या आतमध्ये. तर याच दरम्यान सिमलंगड क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर दादा वायले आणि उपाध्यक्ष प्रदीप दादा मडवी यांचं आगमन झालेलं आहे. रोशन दादा सालवी आपलं देखील स्वागत. चला सामना सुरू करा. पंच 40+ चौथा मॅच मैदानावरती. तुम्ही तिसरा मॅच मैदानाच्या आत. चला सामना सुरू होतो. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम्स शो द गुड गेम. सलामी गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती जगदीश दूधकरचा पहिला ब्रँडेड फटका ऑफ साईडला. ग्रास जास्त असल्यामुळे रन्स मिळतील त्या ठिकाणी 2. चांगला बॉल. गोलंदाज काकडवा संघाचा गोलंदाज फकीर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट. धावा संख्या स्कोर बोर्ड होती 4 धावा. षटक क्रमांक पहिला फकीरच्या माध्यमातून फेकलं जात आहे. जगदीश दुधकर आणि त्याच्या सोबतीनं सोनू वायले. चांगला चेंडू जगदीश साठी. ऑफ साईडला आले होते. ऑन साईड मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता परंतु इथे डॉट बॉलची समाप्ती. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मोठा प्रहार. मिड विकेटला बॉल लॉप केलाय. मिड विकेट सीमारेखा बाहेर.
जगदीश दुधकरच्या बॅटमधून षटकार. धावसंख्या 10 रन्स. 3 बॉल 3, 2 बॉलला 2, 2 बॉल 2 षटकार. 500 रुपये जगदीश साठी. बॉल हवेत, क्षेत्ररक्षक होते, बॉल अडवलाय. दुसरी धाव त्या ठिकाणी प्रयत्न होतोय. 2 धावा कंप्लीट होतील. धावसंख्या 12. चांगली सुरुवात काकडवाल टीम विरुद्ध खेळत असताना 40+ वसार संघ, गुंजाई फाउंडेशन वसार 40+, आयशा 11 काकडवाल 40+. ही लढत आता मैदानावरती पाहायला मिळते. धावसंख्या एकूण 12 होती. पहिले षटक समाप्त होत आहे. चला स्पीडअप करा काकडवाल टीम. स्वतःच्या होमग्राउंडवरती खेळत आहेत काकडवाल संघ. काल त्यांचा रेग्युलर संघ देखील इथे खेळत होता. बॉल चांगला. जगदीश दुधकर 1 रन कंप्लीट झाली. सोनूचं अकाउंट ओपन झालं. 1 धावेनं टीमची टोटल 13 धावा. पहिलं षटक तुम्ही पाहतायत 12 रन्स आले आणि त्यानंतर दुसरं षटक जगदीश दुधकर काकडवाल संघाचा एक चांगला खेळाडू. तर दुसऱ्या बाजूला देखील सेकंडला जगदीश दुधकर. जगदीश दुधकर टू जगदीश दुधकर ही लढत आहे. फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये फिल्डर जोपर्यंत बॉल उचलून फेक करतील तोपर्यंत पाहायचंय. रन्स तर मिळेल एकच. धावसंख्या 14 धावा. जगदीश दुधकर चांगला बॉल. लाईन देखील चांगली आहे. वुडलँड स्पॉट वरती चेंडू पडल्यानंतर ऑफस्टमच्या थोडा बाहेर ठेवला आणि बॉल पडल्यानंतर डीप राहिला. डॉट बॉलची समाप्ती. चांगली कमबॅक करतो आपल्या टीम साठी. पहिल्या ओव्हर मध्ये 12 रन्स आल्या होत्या. ओ व्हाट अ कॅच ऑफ द टुर्नामेंट. आज खरी गटारी आहे. रामदास सालवी. रामदास सालवीने चांगला झेल टिपलाय. सोनू वायले बॅक टू द डगआउट. नवीन बॅट्समन मोहन फुलोरे. डॉट चेंडूची समाप्ती. जगदीश दुधकरनं कमबॅक केलं आपल्या टीमसाठी. कारण पहिल्या ओव्हर मध्ये या ठिकाणी फकीरनं धावा दिल्या तर 12. परंतु धावसंख्या एकूण पाहिली तर या ओव्हर मध्ये रन्स आल्या त्या 5 चेंडू मध्ये 2.
शेवटचा बॉल देखील डॉट आणि षटक समाप्त होतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावपळकावरती अवघ्या 14 धावा लागल्यात तर गडीबाद 1. चला टीम मीटिंग नको, काकडवा संघ एकत्र येऊ नका. असे एकत्र आले तर रात्र होईल मॅचला. हा यस. चला सामना सुरू करा, जास्त वेळ घेऊ नका. धावा संख्या कोण पाहिले तर 14 धावा, 1 गडी बाद. तिसरं षटक मार्गस्थ. तीन एक. वाईटचा इशारा. पंचांकडून धावसंख्या आता 15 होती. दशरथ आल्या गोलंदाजी मार्क होती. बघा जगदीशला संधी आहे. 3 बॉल 3 षटकार मारले तर 1000 रुपये. ज्ञानेश्वर बायले. आत्ताचा बॉल लेंथ लाईन भरपूर चांगली होती. पहिला बॉल अतिशय खराब होता, त्यानंतर कमबॅक केला. त्याने पाहिलं की जगदीश ऑन साइड मध्ये जास्त स्ट्रॉंग आहे. त्यानं बॉल ऑप्शनच्या बाहेर ठेवला. किंचितसा बाउंड्री जी आपली व्हाईट रेषा आहे त्याच्या जबल ना. विकेट हॅट्रिक साठी प्राइज आहे 1000 रुपये. रोशनदादा सालवे यांच्याकडून प्राइज आहे. काकडबट टीमला चौकार येतोय जगदीश दोतकरच्या बॅटमधून. धावसंख्या 19 होती. षटक क्रमांक 3. चांगलं कमबॅक केलं जगदीश दोतकरनं मैदानावरती. षटक दुसरं फेकलं, 2च धावा दिल्या तर 1 विकेट देखील प्राप्त केली. यावेळेस इनसाइड आउट कव्हर मध्ये डीपला बॉल जोपर्यंत फील्ड होईल शॉर्ट कव्हर मध्ये तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे. उलटॉस प्रहार केलाय. 1 रन कंप्लीट झाली. डबलचा प्रयत्न, दुसरी धाव देखील कंप्लीट. धाव संख्या ऑप्शनच्या खूपच बाहेर बॉल. वाईट बॉल. चोवीस धावा स्कोरबोर्ड होती लागलेत. यावेळेस एक सिंगल प्राप्त केली. डबलचा प्रयत्न, दुसरी धाव. (26) धावसंख्या आपण पाहतोय. षटक समाप्त झाले. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर वसाहत टीमची टोटल 26 धावा.
रोशनदादा साळवे यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 1000 रुपयाचं प्राइज आहे टीम काकडव्यासाठी आणि लगातार 3 षटकार मारले तर जगदीश दुधकरसाठी ज्ञानेश्वरदादा वायले यांच्याकडून 1000चं प्राइज आहे. चांगला बॉल रन प्राप्त केली की नाही मात्र इथे विकेट रनआउटचा मोहन फुलोरे बॅक टू द डगआउट शेवटचा अंतिम षटक आहे. अशोक भोईर भरत फुलोरे नवीन बॅट्समॅन भरत फुलोरे नवीन बॅट्समॅन नॉस्टक एंडला भरत फुलोरे ऑन साइडला चेंडू वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये जोपर्यंत चेंडू फील्ड होईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावीने टीमची टोटल धावफटकावरती 28. यावेळीचा बॉल चांगला फटका एक्स्ट्रा कबच्या दिशेनं जोपर्यंत चेंडू फील्ड होईल तोपर्यंत पुन्हा त्या ठिकाणी 2 धावा आल्यात. 30 रन. धावसंख्या 30. खूप बाहेरचा बॉल दिशाहीन गोलंदाजी ऑप्शनच्या बाहेर फेकलेला बॉल इथे वाईटचा इशारा पंचांकडून आलाय. शेवटचं अंतिम षटक मार्गस्थ आहे. ओ चांगला चेंडू फुल टॉस होता. जगदीश दुधकर लेन्स ओळखू शकला नाहीये आणि रनआउट स्वरूपात भरतला माघारी परतावं लागेल. धावसंख्या 31 रन 32 रन्स. भाल संघाचे कॅप्टन आणि आंबे संघाचे कॅप्टन. चला आपण टॉस या. चौथी लढत भाल विरुद्ध आंबे ही होणार आहे तर दोन्ही कॅप्टन आपण लगेच टॉस या. नरुबुवा बॅट्समॅन नरेंद्र गायकर लेग स्टंपच्या बाहेर वाईटचा इशारा. 33 धावा झाले स्कोरबोर्ड होती. चांगला बॉल. धावसंख्या आपण पाहतो 1 ने जाईल पुढे 34 या धावसंख्येवरती. शेवटचं षटक आणि शेवटचा बॉल.
यावेळीचा बॉल 2 धावा त्या ठिकाणी आता कंप्लीट होतील की नाही पाहायचंय. इथे विकेट मिळू शकतं आणि विकेट फक्त एक एकच रन असेल. दुसरीला रनआउट झाले. 34 धावा धावपळकावरती लागलेत. 35 लागलेत. 35 धावा झाले. 36चं टार्गेट. बाल संघ कॅप्टन बाल संघाचे कॅप्टन आपण या लगेच. आणि आंबे संघ चला काकडवा संघ आपण सलामी जोडी पाठवून द्यायचे. बाल कॅप्टन आंबे संघाचे कॅप्टन चला सामना सुरू करा.
चला सामना सुरू झालाय. 36 टार्गेट मैदानावरती असेल. टीम काकडबल, बॅट्समन जगदीश दूधकर स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडवरती. बघा हॅट्रिक साठी 1000चं प्राइज गोलंदाजालाही आणि फलंदाजांनी, म्हणजे चौकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक साठी 1000चं प्राइज ज्ञानेश्वर दादा वायले यांच्याकडून दोन्ही टीम साठी असेल. हॅट्रिकला चला या. व्हाईटचा इशारा पंचांकडून. आंबे संघ बालसंघ कॅप्टन या. टॉस होतोय. यावेळेस देखील लाईन भरकटली आहे. अजून एक व्हाईटचा इशारा. सर टॉस करा पहिला. राजेश के के फ्लोरे बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर वाईट फेकलेत. धावा संख्या इथे टोटल 2. बॉल चांगला, फटकाही तेवढाच चांगला. चालला 1 सेकंदाच्या वरनं सीमारेखा बाहेर. जगदीश दूधकरच्या बॅट मधून षटकार. लगातार 3 षटकार जर ठोकले बॅट्समन तर 1000चं प्राइज रोशनदादा साळवी यांच्याकडून असेल आणि ज्ञानेश्वरदादा वायले यांच्याकडून देखील 1000 असेल. विकेटच्या हॅट्रिकलाही ज्ञानेश्वरदादांकडून 1000चं प्राइज. चांगला चेंडू होता. 1 रन प्राप्त होईल त्या बॉलवरती. जगदीश फुलोरे आणि फकीर हे 2 सलामी बॅट्समन आहेत. धाव फरकावरती धावा येतात ते एकूण 9 धावा. नो बॉल, पंचांचा इशारा. मात्र बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत 2 धावा तर झाल्या. आता खरी कसरत आहे. सापडला. 3च. धावसंख्या एकूण 13 धावा. फ्रीटचा बॉल आहे जगदीश दूधकर साठी. डॉट चेंडू. डॉट बॉलची समाप्ती. फ्रीटचा बॉल होता परंतु इथे डॉट आलाय. 13 रन्स आले 4 बॉल मध्ये. देशाईन गोलंदाजी. व्हाईटचा इशारा. अतिरिक्त रन्स मिळत आहेत. 14 धावा आल्यात. 22 धावेची गरज आहे. 20 चेंडू आणि 20 बॉल मध्ये आता 22ची आवश्यकता. घातक 11 टीम कडून देखील जर 3 लगातार षटकार मारले तर 1000चं प्राइज बॅट्समन साठी. धावसंख्या झाली ती
15 गरज आहे ती 21 धावेची. 19 बॉल, 19 मध्ये 21. समीकरण सोपं झालंय काकडबट टीम साठी. शेवटचा अंतिम बॉल. फुल टॉस होता परंतु इथे एक सिंगल प्राप्त केली, त्यावर ती लेग बाय स्वरूपामध्ये. ओव्हर समाप्त. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 16 रन्स आल्या पहिल्या ओव्हरमध्ये. आता समीकरण राहिले 18 बॉल 20 धावेची गरज. धावसंख्या 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 रन्स झाले. नवीन गोलंदाज मोहन फुलोरे. चला टीम सामना लवकर चालू करा. पंच बॉल चांगला. डॉटची समाप्ती. मोहन फुलोरेचा दुसरं षटक. एक कमबॅक द्यावं लागेल कारण पहिल्या ओव्हर मध्ये 16 धावा खर्च केल्यात गोलंदाजीतून के न. आता मोहन फुलोरे. चांगला चेंडू. एक रन प्राप्त केली. सिंगल प्राप्त करतायत फकीर. धावसंख्या आपण पाहिली तर धावपटकावरती 17 रन्स 19 धावा अद्याप गरज आहे. बॉल 16 राहिलेत. गोलंदाज ऑफ स्टंपच्या बाहेर फेकण्याचा प्रयत्न होता परंतु इथे लेंथ चांगली आहे मोहन फुलोरेची. कारण ह्या ओव्हरमध्ये त्याला कमबॅक द्यायचं. पहिल्या ओव्हरमध्ये 16 रन्स आल्या. या ओव्हरमध्ये 3 मध्ये एकच धाव खर्च केली. एक रन घेण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. रन आउट. बॅट्समन पहिला गडी बाद. चला थोडं स्पीडअप करा. बॅट्समन लवकर जा. चला लवकर स्पीडअप करा. थोडा जास्त वेळ घेता काकडा टीम. धाबा संख्या 17 धाबा. चांगला फटका. आउटसाइडला फिल्डर नाहीये. सरळ फ्लॅटेड स्ट्रोक. सीमारेषा बाहेर. पंचांचा सिग्नल. 6 रन. षटकरा बरोबर टीमची टोटल 23. आता 13 धावेची गरज आहे. बॉल 13 राहिलेत. 13 बॉल मध्ये 13.
चांगला बॉल. डॉटची समाप्ती, ओव्हरची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 आणि आता गरज आहे येणारे 2 षटक 13 धावेची. 12 बॉल 13 ची गरज. बॉल राहिलेत 12 आणि पाहिजेत 13 धावा. 12 मध्ये 13. चला लवकर घ्या, भरपूर टाइम घेता तुम्ही. यावेळेस मात्र 1 रन कंप्लीट. धावसंख्या 1 जाईल पुढे. धावफलकावरती टोटल 24 धावा. 12 धावा पाहिजेत 11 बॉल मध्ये. अकरा बॉल 12. या मॅच मध्ये टाइम भरपूर गेला पंच. 2 बॉल झालेत. हो, खूप मोठी संधी होती आणि राजेश वायलेने झेल सोडलाय. राजेश वायलेच्या हातातनं मोठा झेल सुटलाय, कारण जगदीश दोतकर म्हणजे टीम वरती चांगला बॉल, चांगला बॉल. 1 फॉर दी ओव्हर, 1 फॉर दी ओव्हरचा इशारा आला. या ओव्हर मध्ये 4 बॉल, 2 राहिलेत बॉल म्हणजे धावा पाहिजेत. अजून एक डॉट बॉल. 12 धावेची गरज आहे. 7 बॉल शिल्लक आहेत. 7 बॉल 12. अजून एक डॉट. सेम फटके मारण्याचा प्रयत्न, अगदी चांगली लेंथ पकडली तिसऱ्या ओव्हर मध्ये जगदीश दुधकर. आणि आता समीकरण राहिले 6 मध्ये 12. चला काकडवर संघ आणि निकच फिल्डिंग करणारा वसा संघ जास्त वेळ घेता. एकत्र नका येऊ. जगदीश दुधकर एकत्र नका येऊ सगळेजण. सोनू वायले, सोनू वायले गोलंदाजी अटॅक. बॅट्समन तुम्ही पाहतायत चैनू. एक सिंगल साठी 5 मध्ये 11 धावा. कंपल्सरी चेसिंग आहे. सोनू वायले काकडबर संघाच्या हातात मॅच पूर्णपणे मजबूत झाली होती. आता 5 मध्ये 11 संघर्ष करावा लागेल जगदीश दोतकरला.
हा गोपी आपल्यासाठी प्राइज आहे. एक कॅच जरी पकडली तर आज गटारी स्पेशल तुम्हाला नंबर 1. जगदीश दुधकर लगातार बीट झालाय. 4 मध्ये 11. चांगला फटका. शॉट लाईक दॅट. जगदीश दुधकर ऑन फायर. त्याच्या बॅट मधून षटकार आल्यानंतर टाळ्यांचा जोरदार आवाज. 5 धावा. 5 धावेची गरज. 3 बॉल 5 धावा. जगदीश दुधकरच्या हातात भवितव्य काकडवाल संघाचं. चला 5 धावेची गरज. 3 बॉल शिल्लक आहेत. जगदीशने जेवढे बॉल बीट केले त्याच्यापेक्षा जास्त मोठा फटका मारला आणि एकाच बॉल मध्ये पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा होता. डॉट बॉलची समाप्ती. 2 मध्ये 5. क्या बात है. जगदीश दुधकर अतिशय ताकदवर खेळाडू. वाईट. नाश्ता बॅट्समॅन धावण्याचा प्रयत्न करताय परंतु इथे 4 धावा 2 बॉल मध्ये. काहीच आवश्यकता नव्हती. गोपीनाथ आपल्यासाठी प्राइज नंबर 1 क्वार्टर लगेच मिळेल. गोपी आपल्यासाठी प्राइज आले. आता नाही. अभिनंदन गुंजाई फाउंडेशन वसार संघ. चला पुढची लढत होणार आहे बाल विरुद्ध आंबे. आंबे टीम टॉस जिंकला. डिसिजन सांगा. फिल्डिंग आंबे संघ फिल्डिंग. बॅटिंग करणारे बाल संघ. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आपण. गोपी भैया नंबर 1 क्वार्टर आपल्यासाठी. मॅन ऑफ द मॅच राहिला जगदीश दुधकर.